मुलांबरोबर आहे आणि आपल्या समोर आज तुझं नाव काय? गणेश आलेलं आहे. तर आम्ही आज डिस्कस करतो युजली की आता कुठे चूक होऊ शकते एखाद्या प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे मुलांना जेव्हा कळतं की सिली मिस्टेक कुठे होते तेव्हा ते त्यांच्या लक्षात राहतं. तर आता इथे आम्ही फक्त डिस्कस करणार आहे की काय चूक होऊ शकते आणि चूक न होण्याकरता काय. कारण की अनेक वेळेला समजलेला असतो थिअरम, प्रमेय, पण एक शेवटच्या स्टेपमध्ये चूक झाल्यामुळे संबंध प्रॉब्लेम चुकतो. तर ते आपल्याला नको आहे, म्हणून आम्ही मुलांना सांगणार आहे की कुठे चूक अवॉइड करायची. तर ते आपण डिस्कस करूया. आता ह्या डायग्राम मध्ये एबीसी हा अंतर्लिखित कोन आहे, ज्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. समोरचा कंस आहे. तर अंतर्लिखित कोन प्रमेय, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम याच्याप्रमाणे काय होतं, अँगल एबीसी बरोबर हाफ, अर्धा गुणिले कंस एसी, हा अंतर्लिखित कोन प्रमेय. आता ह्या आकृतीमध्ये कोन एबीसी दिलेला आहे 60 अंश. आता माझा प्रश्न तुला असा असेल की हे आता हे लिहिल्यानंतर तुझ्याकडनं सिली मिस्टेक काय होऊ शकते आणि ती कुठल्या प्रकारे अवॉइड करायची आपल्याला ते समजून सांग मला. कोन एबीसी बरोबर अर्धा गुणिले एसी बरोबर अंतर्लिखित कोन. आपण एबीसी 60 अंश दिलेला आहे. आपण काही वेळा असं करतो की एबीसीचा एसीच्या जागेला 60 अंश लिहितो, खरं तिथं न लिहिता आपण एबीसीच्या जागेने लिहितो. तर आता हे मी स्पेशली का सांगितलं, कारण की 70% प्रॉब्लेम मध्ये कंस एसी दिलेला असतो, पण 30% प्रॉब्लेम मध्ये कोन दिलेला असतो, म्हणून ती चूक होऊ शकते, म्हणून मी सांगितलं. आता समजा हे सॉल्व्ह करायचं असेल तर इथे मी 60 टाकणार, बरोबर. 60 बरोबर हाफ इंटू कंस एसी. मग आता 60 भागिले 2 नाही करायचं. आता काय करायचं, मग 2 इकडे वर जाणार. 60 गुणिले 2 बरोबर 120. 60 भागिले 2 बऱ्याच वेळेला असतं, पण 60 गुणिले 2 कमी वेळेला असतं, म्हणून मी स्पेसिफिकली तुम्हाला बोलून कुठे चूक होते असं सांगितलं. कळलं का? परफेक्ट कळलं? चुकणार नाही त्याच्या पुढे. ठीक आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू.